धर्मेंद्र प्रधान गेले आणि त्यांच्या जागेवरती आता देवेंद्र फडणवीस येणार. काल काय घडलं हे संपूर्ण भारताने पाहिलं. पण भाजपची रणनीती बऱ्याचशा लोकांना समजलीच नाही. त्याचं झालं असं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झाले आणि चर्चा होऊ लागल्या, धर्मेंद्र प्रधान गेले आणि देवेंद्र फडणवीस आले म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना नवीन शिक्षा मंत्री केलं जाणार. त्यानंतर लोक म्हणू लागली, आगीतून पडलो आणि फुपाट्यामध्ये अडकलो. भाजपने शिक्षा मंत्रीपद देऊनही टाकलं. आता ते फडणवीसांकडे दिलं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिलं. या पाठीमागं केंद्र सरकारची रणनीती नेमकं काय आहे? महाराष्ट्रातील व्यक्तीला खरंच देशाचा शिक्षा मंत्री केलं जाणार का? कोण आहे तो व्यक्ती ज्याला शिक्षा मंत्रीपद दिले गेले? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून प्रत्येक गोष्टी जाणून घेऊ. या सर्व घटनेची सुरुवात आपल्याला कालच्या आंदोलनापासून करावं लागेल, कारण की काल जे घडलं ते 12 वर्षाच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलं नव्हतं. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलन यांना मोठं यश मिळालंय. आणि जे भाजप म्हणत होतं भैया यहाँ पे मंत्रियों के इस्तीफे नहीं होते, ते भाजप सरकार अखेर झुरळांसमोर झुकलं. त्यानंतर देशातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला. पण त्यांनी राजीनामा देताच आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले. अमित शहांचा त्यांना फोन आला होता. आता इथून पुढे सर्वांनी लक्ष देऊन ऐका, नेमकं प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढे काय घडलं. काल साधारणतः दुपारी 2:30च्या दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला. अगोदर तर केंद्र सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसमोर झुकायला तयार नव्हतं. जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेने स्पष्टपणे आव्हान केलं, शनिवारपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर देशामध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं राहील आणि यावेळेस धर्मेंद्र प्रधान नाही, पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते. केंद्र सरकारला याची जाणीव झाली होती, कारण की अगोदरच त्यांनी लाठीचार्ज करून देशातील तरुणांमध्ये संताप निर्माण केला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं राहिलं असतं तर पंतप्रधान मोदी यांचं देखील पद धोक्यात आलं असतं. त्यामुळे तातडीने धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला सांगितला. पण यानंतर बऱ्याचशा लोकांना असं वाटले की आता आंदोलन संपलं, प्रधान यांनी राजीनामा दिला, पण तरी देखील आंदोलन पाठीमागं घेण्याबाबत कोणीही तयार नव्हतं. त्याचं कारण म्हणजे आणखीन 2 मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या नव्हत्या. त्या 2 मागण्या होत्या, ज्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटीमुळे आपलं जीवन संपवलं त्या प्रत्येकी कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत केली जावी. त्यामध्ये दुसरी मागणी अशी होती, आंदोलनकर्त्यावरती दिल्ली पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याबद्दल सर्व पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे, ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या सर्व पोलिसांवरती. याशिवाय विद्यार्थ्यांवरती पोलिसांनी काही गुन्हे दाखल केले होते ते देखील लगेच मागे घेतले जावेत. या प्रमुख 3 मागण्या होत्या. या मागण्या मान्य झाल्यानंतरच आंदोलन पाठीमागं घेतलं गेलं. पण इथून पुढे बदलतो संपूर्ण खेळ. अनेक लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली, धर्मेंद्र प्रधान गेले आणि देवेंद्र फडणवीस आले, आता आपण पूर्ण अडकलो. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आता पुढचे शिक्षा मंत्री होणार. त्याचं झालं असं की प्रधान यांनी राजीनामा देताच दिल्लीमधून अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दिल्लीला ते रवाना झाले. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा रवाना झाले. आता इथे पुढे बघा कसा गेम फिरला. अनेकांना वाटत होतं देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपद जाणार. अचानक केंद्र सरकारने असा निर्णय का घेतला? देशातील प्रत्येकाच्या मनामध्ये नवीन प्रश्न निर्माण झाले, कारण की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्यानंतर लगेच फडणवीस यांना दिल्लीत बोलवण्यात आलं. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. आपण सर्वच गेल्या 1-2 वर्षापासून एक गोष्ट नेहमी ऐकत आलोय, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये जाणार, त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये त्यांचा प्रभाव जास्त आहे. अगोदर या पदासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं नाव पुढे आलं होतं. दुसरं नाव म्हणजे शशिकांत दास यांना संधी मिळू शकते. पण देवेंद्र फडणवीस हे घाईघाईने दिल्लीमध्ये गेल्यानंतर चित्र अचानक बदललं. खरं तर केंद्र सरकारला शिक्षण मंत्रालयासाठी मजबूत प्रशासकीय अनुभव असलेला नेता हवा होता. भाजपच्या त्या यादीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव सर्वात वरती होतं. आणि मग सुरू झाला खेळ, शिक्षण मंत्री कोणाला करायचं. पण इथे मोठा प्रश्न येतो, जर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचं नेतृत्व कोण करणार? कारण की गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाते.
मग त्या निवडणुका असो, संघटनाचं काम असो, सरकार चालवण्याची जबाबदारी असो, प्रत्येक ठिकाणी हे देवेंद्र फडणवीस आघाडीवरती दिसतात. एवढंच काय, जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील बरेचसे निर्णय देवेंद्र फडणवीसच घेत होते. त्यामुळे इथे मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच दरम्यान दुसरं एक नाव समोर आलं. देवेंद्र फडणवीसानंतर जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला केलं जाईल तर ते म्हणजे विनोद तावडे. पण खरं कारण वेगळंच होतं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये बोलवलं. फक्त त्यांनाच नाही तर भाजपचं ज्या ज्या राज्यामध्ये सरकार आहे त्या सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये बोलवलं होतं. त्याचं कारण होतं, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे भाजप मोठ्या प्रमाणामध्ये बॅकफूटवरती गेलं. तरुणांमध्ये असंतोष वाढत गेला. भाजपची अगोदर जी इमेज होती ती इमेज आता राहिलेली नाही. त्यामुळे आता पुढे काय करायचं, पुन्हा एकदा तरुणांमध्ये आपली इमेज कशी चांगली करायची यासाठी मीटिंग बोलवण्यात आली होती. मग आता इथे प्रश्न आहे, शिक्षण मंत्रीपद नेमकं कोणाला दिलं गेलं? तर ऐका सर्वांनी, शिक्षण मंत्रीपद कोणाला दिलं गेलंय? प्रल्हाद जोशी हे देशाचे नवीन शिक्षण मंत्री असणार आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यानंतर राष्ट्रपती भवनाने अगोदर सूचना जारी केल्या. त्यानुसार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. सध्या प्रल्हाद जोशी हे केंद्रामध्ये मंत्री आहेत. त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण या मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आता हे प्रल्हाद जोशी नेमका आहेत कोण ते पण ऐका. प्रल्हाद जोशी यांचं RSS संघाबरोबर जुनं नातं आहे. याशिवाय ते भाजपमधील वरिष्ठ नेते देखील आहेत. ते कर्नाटकामधील धारवाडा या मतदारसंघातून 5 वेळेस खासदार म्हणून निवडून आलेत. त्यांच्याकडं संघटन कौशल्य, संसदीय अनुभव आणि पक्षामध्ये नेहमी सक्रिय भूमिका घेण्याचं त्यांचं महत्त्व, त्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये महत्त्वाचं स्थान दिलं जातं. देशाचे पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये कोणावरती जास्त विश्वास ठेवला जात असेल तर तो म्हणजे प्रल्हाद जोशी यांच्यावर. आता शिक्षण मंत्र्याची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने पहिलंच वक्तव्य केलं, देशाचं शिक्षण मंत्रीपद कोणालाही द्यावं, पण पुन्हा असे प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, पेपरफुटी होऊ नये आणि पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवण्याची वेळ येऊ नये. शिक्षण मंत्र्यांनी आपलं काम जबाबदारीने पार पाडावं आणि जर पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा एकदा देशामध्ये मोठं आंदोलन उभा राहील. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला काय, लगेच महाराष्ट्रामध्ये चर्चा झाल्या, देवेंद्र फडणवीस हे शिक्षण मंत्री होणार. म्हणजे लोकांना काही माहिती नसतं, काही पोस्ट व्हायरल होतात आणि त्यावरती ते चर्चा करत सुटतात. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं वजन किती आहे. आता आपल्याला समजलंच देशाचे नवीन शिक्षण मंत्री कोण आहेत, ते म्हणजे प्रल्हाद जोशी.